नाही, नम्रता. माणसाला मोठे यश मिळाल्यावर किंवा धन संपत्ती प्राप्त झाल्यावर अनेकदा अहंकार येतो. हा अहंकार आपल्या प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा बनतो आणि आपल्याला स्वामींच्या कृपेपासून दूर करतो. श्री स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला याच नम्रतेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते. स्वामींच्या कृपेने जीवनात सुरू झालेले नवे पर्व हे अहंकार सोडून विनम्रता स्वीकारण्याचे पर्व आहे. स्वामी नेहमी सांगतात, मोठा अधिकार, संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये. नवे पर्व, विनम्रतेचे सामर्थ्य आणि शुद्ध मन या नव्या पर्वात आपल्याला हे समजून घ्यायचे आहे की आपल्या जीवनात जे काही चांगले आहे ते सर्व स्वामींचीच देणगी आहे. मी केले हा विचार सोडून स्वामींनी करवून घेतले हा भाव मनात ठेवा. अहंकार हानिकारक. अहंकारामुळे आपले मन कठोर होते आणि आपण इतरांशी प्रेमाने वागणे विसरतो. अहंकार सोडल्याशिवाय खरी शांती मिळत नाही. तुमच्या मनात येणारे मीपणाचे विचार लगेच श्री स्वामी समर्थ या मंत्राने दूर करा. विनम्रता हा अलंकार, नम्रता हा सर्वात मोठा सद्गुण आहे. नम्र व्यक्तीच इतरांकडून आणि परिस्थितीकडून नवीन गोष्टी शिकू शकते. विनम्रतेमुळे तुमच्या जीवनात अधिक आदर आणि प्रेम आकर्षित होते. सर्वांमध्ये स्वामी, गरीब असो वा श्रीमंत, लहान असो वा मोठा, सर्वांशी समान आदराने वागा. प्रत्येक जीवात स्वामींचा अंश आहे या भावाने वागल्यास तुमच्या मनात आपोआप विनम्रता निर्माण होईल. चला, आजपासून आपण अहंकार सोडून विनम्रतेचा स्वीकार करूया. स्वामींच्या चरणी लीन होऊन आपले जीवन साधे, नम्र आणि समाधानी करूया. कारण नम्र भक्तावर स्वामींची कृपा नेहमी अखंड राहते. श्री स्वामी समर्थ महाराज. तुमच्या कृपेने माझ्या जीवनात नम्रता